ए दादा, तुला काय वाटलं रे? तुला आणि वहिनीला असंच मारून टाकणार, संपवणार असं वाटलं? हा, मी तुम्हा दोघांना अजिबात मारून टाकणार नाही. अरे तुम्हाला काय मारायचं, काय मारायचं? आधीच मेलायत तुम्ही, अर्ध मेले झालेला आहात. अर्धी लाकडं गेली आहेत तिकडे. मग तुम्हाला नाही मारणार. तुम्हाला हे असंच रडत कणत असंच आयुष्य काढायला लावणार. असंच कुथत आयुष्य गेलं पाहिजे. देवा मरण दे, कामिनी मरण दे. मरण मागितलं तरी ही कामिनी तुम्हाला मरण देणार नाहीये. असंच खितपत पडून ठेवणार. कामिनीवर अन्याय केलात ना, त्याची शिक्षा तुम्हाला ही अशीच भोगावी लागणार. आला 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 प्राण आला. सोडणारच नाहीये मी, कळलं ना? नाही सोडणार. आजोबा, 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 आजोबा उठ. आजोबा उठा. आजोबा सावकाश. आजोबा कुठे लागलाय का तुम्हाला? आजोबा. कसं काय पडलात तुम्ही? ह्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. चला. कमी. आजोबा सावकाश, सावकाश. आजोबा तुम्हाला काहीच होणार नाही. हा, तुम्ही काळजी नका करू. अरे काय काय झालं दादा? काय झालं दादा? पडलेत, त्यांना लागले म्हणून डॉक्टरांकडे घेऊन जा. अरे बापरे, आम्ही पण येतो ना. काही गरज नाही. रेश, रेश, ती गावच्या पण रेश टुगेदर. रेश गेला, आता मी पण जाते. ए अगदी तुला जायची काय गरज आहे? जाऊ दे ना, गेला तर. आणि त्या कमळीचं सोडणार. हे बघ, ती जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ती चढा आणि कमळी चढाय हे तुम्ही मला आज सांगताच. वाव वाव. झालं? काय करायचं ग तुझं? हा, कसं कसं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि काय किती शिकवायचं? सोडून दे, सोडून दे, सोडून दे. मी काय म्हणते, तुला यायचंय का त्या गौरीला बघायला? रामनाम सत्य. नो नो नो, अरे आय एम नॉट इंटरेस्टेड. अगं ए काय करायचं हिचं? पण मला बघायचं. चल नाही, चल 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 चल. बाजूला, बाजूला. माया, हे बघ, तुला काही होणार नाही राजा. मी आली, मी तुझी आजी आली. गौरी, गौरी, हे बघ, तू काही काळजी करू नको. आपण लगेच जाऊ हॉस्पिटलला. राजन, ॲम्ब्युलन्सला फोन लाव लगेच, ताबडतोब. तुला काही नाही होणार. हा, काळजी करू नको. तू जागी आहेस ना बाळा, काही नाही होणार. लवकर ताबडतोब या. प्लीज इथे लवकर या. मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. प्लीज लवकर या. उठतेस का तू? हे सोने, मी आले, आजी आली तुझी. ही म्हातारी आणि राजन एवढे रडतायत ना, गौरी कन्फर्म मेली आहे. येस, संपली म्हणजे काय? वरचं जे तिकीट आहे ना, मीच काढून दिलंय. आई चल घरी जाऊया. हो हो. सौभाग्यवती गौरी महाजन आणि तिची मुलगी यांच्या आत्म्या शांती लाभो. आई, आपलं काम तर फत्ते झालं. हो, चल आता घरी जाऊया आणि पार्टी करूया. तयारी केली आहेस ना? हो, केली की. बाजूला डॉक्टर, बाजूला, बाजूला. डॉक्टर, तुम्ही का? राजन, आई, यांना इथे बसवा. हा, बसवा इथे. बस बस. राजन, हे काय होऊन बसलं रे? इतकी वर्ष आपण त्यांची वाट बघत होतो.
ते आज भेटणार होत्या ना आपल्याला. हे असं कस देव का आपली अशी परीक्षा बघतोय? आई मला सुद्धा इतक्या दिवसांनी दिसल्या ग त्या दोघी. पण माझं नशीबच फुटकं आहे ग. अशा परिस्थितीत भेटाव्यात त्या आपल्याला. डॉक्टर कशा आहेत त्या? मिस्टर महाजन, तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, पण आम्हाला शक्य आहे ते सगळे उपचार आम्ही त्यांच्यावर करतोय. डॉक्टर, काही करून माझ्या सुनेला वाचवा तुम्ही. काही करा. डोंट वरी, आम्ही प्रयत्न करतोय. माझी ना बरी आहे ना, ती बरी आहे. मॅडम, आय एम सॉरी, आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. इथे येण्याच्या दरम्यानच त्यांना, आय एम सॉरी. डॉक्टर, आई त्या काय म्हणाल्या? नाही नाही, असं नाही होऊ शकत. असं शक्यच नाही. हे नाही. आई सांभाळ स्वतःला. आई नाही, माझी नात जिवंत आहे. असं कसं म्हणू शकतात त्या? त्यांची काहीतरी चूक होतीये. माझी नात जिवंत आहे. माझी नात जिवंत आहे. असं नाही होऊ शकत. राजन, रडू नकोस. ती जिवंत आहे. नाही, मी सांगितलं ना तुला, असं नाही होऊ शकत. नर्स, यांना लवकरात लवकर इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करायची तयारी करा. हो. हां, गौरी, गौरी, तू काळजी करू नकोस. तुला काही होणार नाही. मी आलोय ना. बघ, तुझ्या समोर तुझा राजन आहे. इतक्या वर्षांनी आपण असे भेटू असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. मला माफ कर गौरी. किती वर्ष तुमचा शोध घेतोय मी, आणि तुमची अशी अवस्था माझ्या. गौरी, गौरी, बघ ना माझ्याकडे. बघ ना महेश, बोल ना. गौरी, हे गौरी, डॉक्टर, हिला बरं वाटेल ना? बरी होईल नाही? हो सर, डोंट वरी, आम्ही लवकरात लवकर त्यांना आता इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. डोंट वरी. शिफ्ट करा.